जी सर। महमूद अभी भी नहीं लौटा हैदराबाद से। सर कल सुबह तक लौटेगा यार। आपका डिनर क्या करो सर? अभी नहीं। डियर वाईफ फ्लावर, तू अजूनही माझ्यावर चिडलेली आहेस तर? तुला इथला प्रदेश रहिवासी आवडत नाही म्हणतेस, मुळात तुला इथं राहणंच आवडत नाही म्हणतेस. मग मला सांग, आपल्या ब्रिटनमध्येही अशा घटना घडत नाहीत का? सामान्य माणसं रस्त्यावर उतरून चोऱ्या करतातच की, घरफोडही होते तिथं, बऱ्याचदा हत्याकांडही होतातच की. पण तुझ्या माहितीसाठी सांगतो, 1824 मध्ये ब्रिटिश भारतीय सैनिकांनी आपल्याच ब्रिटिश भारतीय अधिकाऱ्यांविरुद्ध ब्रिटिश सरकार विरोधात विद्रोह केला. पण सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलांना, स्त्रियांना कोणताच त्रास झाला नाही पाहिजे असा विश्वासही दिला. आपली मुलं खेळली आहेत का त्यांच्या मुलांसमोर? हा, ते आपल्यासारखे शिक्षित नसतील, पण त्यांच्या संस्कृतीचं रक्षण करणं समजतं त्यांना. भोळे बिचारी. सूर्य, चंद्र, दगड, पाणी, माती, एकूणच निसर्गात देव शोधणारी आहे, निरागस अशी. आणि कोणावरही पटकन विश्वास ठेवणारी. आणि हेच कारण असावं की आपल्यासारख्या या परकीय आक्रमणांना बळी पडलेत बिचारे. तेव्हा तू निसंकोचपणे ब्रिटनहून माझ्याकडे परतशील अशी आशा व्यक्त करतो. इथल्या हवेत अद्भुतता आहे. तुम आजिंठा को देखोगी ना तो देखती ही रहोगी. वागुरा रिवर का पानी तुम्हें पसंद आएगा और ये दिलचस्प जगह. टेक केयर. जय किशन, ये लिफाफा कल औरंगाबाद जाना चाहिए. वो क्या नाम बताया उस लड़की का? पारो नाम है, गांव के मुखिया की बेटी है. मेजर रॉबर्ट की. बैठिए बैठिए महादेव जी, बैठिए आराम. वैसे आपके आदमी लोग काम के दिलचस्प है. वो आपकी लड़की थी शायद, सर पारो. जी साहब. वो फूल फल के बारे में जानता है? फुला फळांचा रस काढून तुम्हाला पाहिजे तो रंग बनवून देईल. तिने बनवलेला रंग पिढ्या संपतील, पण तो रंग संपणार नाही. काय आजारी आहे, ताप वाढला आहे. हा महावीर आहे, आमच्याच कबिलाचा आहे. नाच गाण्यात तर बेस्ट. पारशी लगीन ठरलंय याच. साखरपुडा झालाय, लगीन होईलच इतक्यात. वैसे मालिक, तुम काम पर क्यों नहीं आते? दिन का रुपया मिलेगा. तुझ्या पैशावर गुलामीचा घात नाही आपण. बताओ व्हाट? साहेब की झालं? पिऊ, हे पिऊ पाण्यात साहेबाने. घ्या साहेब पाणी घ्या. अरे महमूद, जी साहब. सफर कैसा रहा? साहब सब अच्छा रहा सर. बच्चा और उसकी माँ की सेहत अच्छी है ना? जी साहब, सब अच्छे साहब. साहब साहब हाँ
डबा आले सर. तो महावीर आहे ना, त्याला मनावर लई घेऊ नका. तो लय रेगल बॉडीचा आहे. म्हणजे गुडघे टाकतात त्याच्या. पार असे पसंत नाही करती. मतलब त्याची गावातल्या बऱ्याच मुलींवर वाईट नजर आहे. आणि आणि हा महादू काका त्याच्या गळ्यात पावला बांधायला चाललाय. लंगून के मुंह में अंगूर. वैसे मैं बुरा इंसान नहीं हूं. डोंट वरी. अच्छे गा रहे थे गाओ. तुमच्यासाठी फुलं पण रंगासाठी तयार आहे. तुम्हें जंगल में डर नहीं लगता? यू लव रिवर. तुझं या नदीवर प्रेम आहे. साहेब, माणसा परस रानवानं बरे. घातपात करत नाही. रानवानांना का घाबरायचं? ते काय करत नाही. आता ही वाघूनच बघ. वाघाला आश्रय देते तिच्या कुशी. पण ती किती शांत आहे नाही. ती गाच राहते शांत अजिंठ्याकडे बघ. पाऊस केव्हा पण सुरू होईल. आज बाबा म्हटलाच होता आज पाऊस पडेलच. चला निघायचे ना. महादेव बाबू कैसे पता बारिश होगी आज? निसर्गाशी आज वेळे की कळतं त्यांच्या मनात. और पारो के मन की बात समझना हो तो पारो पारो पाहू नको ऋतूनी डोला प्राण जाई गिळूनी बघ. पाहू नको ऋतूनी डोला प्राण जाई गिळूनी बघ. जीवाचा या चोळा मोळा चोळा पहिलं तीरा सापडे मग. दिस येती दिस जाती येती माय गो. दिस येती दिस जाती येती माय गो. कुठं कुठं फिरवशील का नजरचा भुंगा तुझ्या नजरचा भुंगा. उडता या वटामधुनी आत्म्याचा भुगा तुझ्या आत्म्याचा भुगा. नजराला नजरा रोखून पाहू दे जीव तुन. नजराला नजरा रोखून पाहू दे जीव तुन. अत्तराचा भाव लावी चमड्याचा तून. अत्तराचा भाव लावी चमड्याचा तून. सूर्याला कसली भीती. ए सूर्याला कसली भीती. इथे पोचती या धगधग. दिस येती दिस जाती येती जाती माय गो. येती जाती माय गो. दिस येती दिस जाती येती माय गो.
सुखाच्या अलीकडे दुःखाच्या पलीकडे रे, सुखाच्या अलीकडे दुःखाच्या पलीकडे एक गाव उजाडलेले, प्रेम खोटे मुखवटे, प्रेम खोटे मुखवटे, प्रेम खोटे मुखवटे, मुखवटे खरे झालेले, आरशात जीव वाहिलेले, आरशात जीव वाहिलेले, हे दिस येती दिस जाती येती जाती माय हो, येती जाती माय हो, दिस येती दिस जाती येती माय हो, दिस येती दिस जाती येती माय हो, रे माझे माय हो, एक रे माझी माय हो, त्याला मीही साक्षीदार होत होते. दिस येती दिस गेल्या 6 वर्षात 4 वेळा या प्रेमाच्या वेलीवर अंकुर आला आणि फुडलाही गेला. नियतीच्या मनात वेगळंच काही असावं. रॉबर्ट या प्रेमाला विवाहाच्या नात्यात स्वीकारत नव्हता ना गावकरी हे नातं मान्य करत होते. काळ दबा धरूनच होता. या मधल्या काळात रॉबर्टने तयार केलेली चित्र ग्रेट ब्रिटनला धाडली. तो स्वतःही काही काळ चित्र प्रदर्शनास परदेशात गेला. वाहवा झाली, कामाचं कौतुकही झालं, पण ते फार काळ टिकलंच नाही. कारण चित्र साठवलेल्या वास्तूलाच आग लागली आणि सगळ्याच चित्रांची राख झाली. रॉबर्ट बारादरीला नाही हीच संधी हेरून महावीरने गावकऱ्यांना फुसवून त्यावर हल्ला केला. आणि त्या नाजूक पारूची तर काय दशा. कथा अशी आहे की गर्भवती असलेल्या पारोला गावच्या चौकात त्या नराधमांनी दगडाने ठेचून मारलं. विष देऊन मारलं की पारो आजाराने गेली. पण पारो कायमची नाहीशी झाली आणि महादेव काका आधीच मोक्षाने गेला होता. नियतीला तिचा सूड उगवला होता. ती अजिंठ्याचा खंडा या वाघोऱ्याच्या गळ्यात असा काही उगवला होता की हर्षाला मादाने मिळवावा की फास म्हणून भिरकावावा. आज पहिल्यांदाच मला स्वतःचे पाणी रक्तवर्णी दिसायला लागले होते. हे रक्ताळलेलं ओघळ हिरव शांततेत मला अंधाऱ्या रात्रीत एकाएकी भयावह वाटायचं. कोणाचं कोणावर निरागस प्रेम असू नये का? निरागसतेतून उमलणारं सुख कोणाला स्वीकारताच येऊ नये का? रॉबर्टने तिला पत्नी म्हणून स्वीकारलं असतं तर, महावीरने त्यांचं प्रेम स्वीकारलं असतं तर, पण संपली केवळ पारू. केवट आला बघ तुझा पैती. ज्या कथेत बुद्धाने यशोधरेला आश्वस्त केलं तसंच पारूला का कोणी आश्वस्त करू नये. म्हणून या लेण्या मला शाश्वत वाटतात. या उठल्या प्रेमातून जन्मल्या नाहीत. या संयम आणि शांततेचं लेणं लावलेली लेणी आहेत. या माझ्या गळ्यातला कंठ आहे. वैश्विक शांततेचं गाणं गाणाऱ्या माझ्यासह यशोधरा, पारो की अजून कोणीही स्त्री जिनं केवळ त्याग स्वीकारला तिच्या गळ्यातला कंठा. होय, माझ्याशी हित बुजणारा हा अजिंठा.